सर्वांना नमस्कार. मराठी बालभारती इयत्ता 3री या पुस्तकातील 9वी कविता आहे आम्ही ठाकर ठाकर. या कवितेचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर वळूयात स्वाध्यायाकडे. आम्हाला हे समजले यामध्ये प्रश्न पहिला आहे, चौकटी पूर्ण करा. झांबऱ्या गर्दीत इवले असलेले. पुढे लिहूयात घर. नंतर आहे डोंगर वस्तीवर भोळ्या शंभूची असलेली. उत्तर लिहूयात पाखरे. ई आहे झिंगल्या झाडाला बांधलेले. उत्तर लिहूयात पैंजण. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील अर्थाच्या कवितेच्या ओळी शोधा. त्यात पहिली ओळ आहे, ठाकर लोकांची छोटीशी घरे झाडांच्या गर्दीत असतात. उत्तर, ह्या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर. पुढे आहे, जणू काही झाडांनी पायात पैंजण बांधले आहेत. उत्तर, त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण. पुढे आहे, विचार करा व सांगा. प्रश्न पहिला आहे, निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तुम्ही काय कराल ते सांगा. उत्तर लिहूयात, निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त झाडे लावेन आणि त्यांची काळजी घेईन. पाण्याचा आणि विजेचा वापर जपून करेन. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करेन आणि कचरा नेहमी कचरा कुंडीतच टाकेन. प्रश्न दुसरा आहे, निसर्गाचे मानवी जीवनातील महत्त्व या विषयावरील तुमचे मत 5 ते 6 ओळीत सांगा. उत्तर लिहूयात, निसर्ग हा मानवी जीवनाचा खरा आधार आहे. निसर्गामुळेच आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा, पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी अन्न मिळते. झाडे आपल्याला सावली, फुले आणि फळे देतात. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आपले मन आणि शरीर निरोगी राहते. निसर्गाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही. म्हणूनच आपण त्याचे रक्षण केले पाहिजे. पुढे आहे, चर्चा करूया. प्रश्न पहिला, आदिवासी लोकांचा आहार व राहणीमान या संदर्भात शिक्षकांसोबत, पालकांसोबत चर्चा करा. उत्तर लिहूयात, आदिवासी लोक निसर्गाच्या अगदी जवळ राहतात. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे असते. ते प्रामुख्याने जंगलातील लाकडांपासून आणि गवतापासून बनवलेल्या झोपड्यांमध्ये राहतात. त्यांच्या आहारात जंगलातील कंदमुळे, फळे, मध, नाचणी किंवा ज्वारीची भाकरी आणि स्थानिक पालेभाज्यांचा समावेश असतो. प्रश्न दुसरा, आदिवासी लोकांच्या लोककलांविषयी, संस्कृतीविषयी गटांमध्ये चर्चा करा. उत्तर लिहूयात, आदिवासी संस्कृती खूप समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्याकडे तारपासारखी पारंपरिक वाद्ये आणि वारली चित्रकला यासारख्या प्रसिद्ध लोककला आहेत. सण आणि उत्सवांच्या वेळी ते सर्व एकत्र येऊन पारंपरिक नृत्य उदाहरणार्थ तारपा नृत्य करतात. निसर्गाला देव मानून त्याची पूजा करणे हा त्यांच्या संस्कृतीचा मुख्य भाग आहे. प्रश्न तिसरा, आदिवासी बोलीभाषेतील विविध गीते मिळवून त्यावर मैत्रिणींसोबत चर्चा करा. बघा, आदिवासी जमातींच्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत. उदाहरणार्थ गोंडी, भिल्ली, कोरकू, वारली. त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्गाचे वर्णन, शेतीची कामे आणि देवांची स्तुती असते. तुम्ही पुस्तकातून किंवा इंटरनेटवरून अशी गाणी मिळवून त्यांच्या तालावर आणि शब्दांवर मित्रांसोबत चर्चा करू शकता. प्रश्न चौथा आहे, आदिवासी लोक आणि त्यांचे निसर्गाशी असलेले नाते याबाबत गटात चर्चा करा. उत्तर आहे, आदिवासी लोक निसर्गाला आपली माता मानतात. ते जंगलाचे रक्षण करतात आणि गरजेपुरत्याच गोष्टी निसर्गाकडून घेतात. झाडे न तोडणे, प्राण्यांची शिकार मर्यादित करणे आणि पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे ही त्यांच्या जीवनशैलीची वैशिष्ट्ये आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. लिहिते होऊया. या अंतर्गत प्रश्न 1 आहे, निसर्गावर आधारित 2 ते 3 ओळींची कविता तयार करा व लिहा. आपण लिहूयात, हिरवीगार झाडे, निळे निळे आकाश, फुले उमलली छान, वारा देई प्रकाश. अशा प्रकारे वेगवेगळ्या कविता तुम्ही तयार करू शकता, छोट्या छोट्या ओळींची, आणि सादर करू शकतात. प्रश्न दुसरा आहे, निसर्ग आपला मित्र याप्रमाणे 5 ते 6 घोषवाक्य तयार करून लिहा. घोषवाक्य लिहूयात, झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण पळवा. निसर्गाचे रक्षण हेच आपले रक्षण. पाणी हेच जीवन, त्याचा करा योग्य वापर.
वसुंधरेचे एकच सांगणे, झाडे लावून निसर्ग सजवणे. चला राखूया निसर्गाचा समतोल, हाच आहे सर्वात अनमोल. पुढे आहे खेळूया शब्दांशी. यामध्ये खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा. रान, त्याचे उत्तर लिहा जंगल, वन. घर, त्याचे दोन समानार्थी शब्द लिहूयात सदन, गृह. आभाळ, त्याचे समानार्थी शब्द आकाश, नभ. झाड, त्याचे समानार्थी आहे वृक्ष, तरू. पाखरू, त्याचे समानार्थी आहे पक्षी, खग. ढग, त्याचे समानार्थी आहे मेघ, जलद. तर अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.